मंडळी नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आज आपण मुरुड जंजिरा किल्ल्याबद्दल संपूर्ण माहिती व तेथील काही दृश्य बघणार आहोत. रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा हा एक अभेद किल्ला आहे. याचे खरे नाव जजिरे मेहरूब असे असून जंजिरा म्हणजे पाण्याने वेढलेले बेट व मेहरूब म्हणजे चंद्रकोर. चारही बाजूंनी अरबी समुद्राने घेरलेला हा किल्ला रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. या समुद्राला लागूनच मुरुड नावाचे गाव आहे. मुरुडाच्या पुढे दंडा आणि राजापुरी ही गावे समुद्रकिनारी आहेत. मुरुडपासून राजापुरी 4 ते 5 किलोमीटर अंतरावर आहे. हे गाव खाडीच्या किनाऱ्यावर आहे. या राजापुरी गावाच्या पश्चिमेलाच समुद्रात एका बेटावर मुरुड जंजिरा आहे. राजापूरहून या किल्ल्यावर जाण्यासाठी शिडांच्या होड्यांची सोय आहे. जंजिराचा अर्थ समुद्राने वेढलेला किल्ला. भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र. याशिवाय मुरुड जंजिराच्या तटावर 572 तोफा होत्या. त्यामुळे हा जंजिरा अभेद होता. या तोफांमध्ये विशेष मोठ्या आणि लांब पल्ल्याच्या कलाल बांगडी ही तोफ होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी हा जंजिरा शेवटपर्यंत अजय राहिला. जंजिरा हा शब्द अरबी भाषेतून आपल्याकडे रूढ झालेला आहे. अरबी भाषेतील जझिरा या शब्दावरून तो आलेला आहे. जझिरा म्हणजे बेट. या बेटांवर पूर्वी एक मेढेकोट होता. त्यावेळी राजापुरीतील मुख्यतः कोळी लोकांची वस्ती होती. या कोळ्यांना लुटारू आणि चाचे लोकांचा नेहमीच उपद्रव होत असे. चाच्यांना प्रतिबंधक करण्यासाठी या बेटावर मेढेकोट उभारण्यात आला. मेढेकोट म्हणजे लाकडाचे मोठे मोठे ओंडके एका शेजारी एक रोवून तयार केलेली तटबंदी. या तटबंदीमध्ये कोळी लोक सुरक्षितपणे राहत असत. त्यावेळी त्यांचा प्रमुख होता राम पाटील. हा मेढेकोट बांधण्यासाठी त्यावेळी निजामी ठाणेदाराची परवानगी घ्यावी लागली होती. मेढेकोटाची सुरक्षितता लाभताच राम पाटील त्या ठाणेदाराला जुमेनासा झाला. त्यामुळे ठाणेदाराने त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिरमखानाची नेमणूक केली. राम पाटील आपल्या मेढेकोटाच्या जवळही फिरकू देणार नाही याची कल्पना पिरमखानाला होती. तो अतिशय चतुर होता. त्याने आपण दारूचे व्यापारी आहोत असे भासवून आपली गलबते खाडीत नांगरली. राम पाटलाशी स्नेह राहावा म्हणून दारूची काही पिंपे त्याने भेट म्हणून पाठवली. त्यामुळे राम पाटील खुश झाला. पिरमखानाने मेढेकोट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. पिरमखान मेढेकोटात गेला. रात्री सर्व कोळी दारू पिऊन झिंगले असता पिरमखानाने बाकीच्या गलबतांमधून असलेले सैन्य तेथे उतरवून सर्वांची कत्तल करून मेढेकोट ताब्यात घेतला. पुढे पिरमखानाच्या जागी बुरानखानाची नेमणूक झाली. त्याने तेथे भक्कम किल्ला बांधण्याची परवानगी निजामाकडून मिळवली. सध्याचे जे बांधकाम आहे ते या बुरानखानाने बांधलेले आहे. इसवी सन 1617 मध्ये सिद्दी अंबर याने बादशाहकडून स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी प्राप्त केली.
जंजिरा संस्थानाचा हा मूळ पुरुष समजला जातो. जंजिराचे सिद्धी हे मूळचे अबिसिनियामधील असून हे दर्यावर्दी, शूर, काटक व दणकट होते. त्यांनी प्राणपणाने जंजिरा लढवला. अनेकांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी होऊ शकला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनाही जंजिरावर स्वामित्व मिळवता आले नाही. होडीने किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचल्यावर या प्रवेशद्वाराच्या आत एक उपद्वार आहे. प्रवेशद्वाराजवळ एक शिल्प आहे. एका वाघाने चारही पायात 4 हत्ती पकडलेले आहेत व शेपटीत एक हत्ती गुंडाळलेला आहे, असे ते चित्र होते. बुऱ्हाण इतर सत्ताधीशांना सुचवतो आहे की तुम्ही हत्ती असाल तर मी शेर आहे. या किल्ल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करू नका. या किल्ल्यातील सिद्धी सरदारांनी हा किल्ला सदैव अजिंक्य राखला. छत्रपती संभाजी महाराजांनी तर हा किल्ला हस्तगत करण्यासाठी या किल्ल्यानजीकच 5 ते 6 किलोमीटर अंतरावर पद्मदुर्ग नावाचा मजबूत किल्ला उभारला होता. पण तरीही मुरुडचा जंजिरा जिंकणे महाराजांना शक्य होऊ शकले नाही. जंजिराची तटबंदी बुलंद आहे. त्याला सागराकडे देखील एक दरवाजा आहे. असे 19 बुलंद बुरुज आहेत. 2 बुरुजांमधील अंतर 90 फुटांपेक्षा जास्त आहे. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजागी पायऱ्या ठेवलेल्या आहेत. तटबंदीमध्ये कमानी आहेत. त्या कमानींमध्ये तोंड करून तोफा ठेवलेल्या आहेत. जंजिरा किल्ल्यावर 572 तोफा असल्याचा उल्लेख आहे. यातील कलाल बांगडी, लांडकासम व चावरी या तोफा आजही पाहायला मिळतात. किल्ल्याच्या मध्यभागी सुरुलखानाचा भव्य वाडा होता. आजही तो वाडा पडक्या अवस्थेत बघायला मिळतो. पाण्याचे 2 मोठे तलाव होते. किल्ल्यामध्ये पूर्वी 3 मोहल्ले होते. यातील 2 मोहल्ले मुसलमानांचे व एक इतरांचे होते. पूर्वी किल्ल्यामध्ये मोठी वस्ती होती. राजाश्रय संपल्यानंतर ती सर्व वस्ती तेथून उठून गेली. जंजिराच्या तटबंदीवरून विस्तृत असा प्रदेश दिसतो. यात समुद्रात बांधलेला कासा उर्फ पद्मदुर्ग व किनाऱ्यावरील साम्राजगड हेही येथून दिसतात. असा हा अजय जंजिरा. सिद्धी सत्ताधीशांनंतर असलेला सिद्धी महम्मद खान हा शेवटचा सिद्धी असताना व त्या राज्याच्या स्थापनेनंतर 330 वर्षांनी म्हणजेच 3 एप्रिल 1948 रोजी ते राज्य भारतीय संघराज्यात विलीन झाले. तर चला मंडळी, जय महाराष्ट्र.